अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे आणि यावेळी केंद्रस्थानी आहे तिवसा विधानसभा मतदारसंघ। आमदार रवी राणा यांनी तिवसा मतदारसंघाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रवी राणा यांना तिवसा मतदारसंघाबाबत पश्चाताप झाला असेल, चुकीच्या माणसावर अन्याय झाला असेल किंवा चुकीच्या माणसाला निवडलं असेल म्हणून त्यांना पश्चाताप झाला असेल असे म्हणत रविराज देशमुख यांनी रवी राणांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे। मात्र हे रवी राणा यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण रविराज देशमुख यांनी दिलं आहे। विशेष म्हणजे मी प्रामाणिक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे असं ठामपणे सांगत रविराज देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। दरम्यान रवी राणा यांनी यापूर्वी तिवसा मतदारसंघाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं। तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे आणि तो बदल रवी राणा करणार असे रवी राणा यांनी म्हटले होते। याच वक्तव्यावर रविराज देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे। रविराज देशमुख यांच्या वक्तव्यातून त्यांचा रोख तिवसाचे विद्यमान भाजप आमदार राजेश वानखेडे यांच्याकडे असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता तिवसा मतदारसंघात भाजपाच्या अंतर्गत राजकारणाला नववळण मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे विद्यमान आमदार राजेश वानखेडे तर दुसरीकडे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे रविराज देशमुख। त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी तिवसामध्ये भाजपामधील राजकीय सामना आत्तापासूनच रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहे। आता रविराज देशमुख यांच्या या वक्तव्यावर आमदार राजेश वानखेडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तिवसाच्या राजकारणात पुढे आणखी कोणते राजकीय डावपेच रंगतात याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। जो कालचा माझा वाढदिवसानिमित्तचा भरगच्च कार्यकर्त्यांनी साजरा केलेला कार्यक्रम होता। रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं की रविराज देशमुखांची तिकीट मीच कापली होती, त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा चुकीच्या माणसावर अन्याय झाला आणि त्याच्या स्वरूपात ते काल त्यांनी केलेलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। आणि मी गेल्या 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे, प्रामाणिकपणे करतो आहे। मी खालून वर गेलेलो आहे। मी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा सचिव, उपाध्यक्ष प्रदेश, जिल्ह्याचा कोषाध्यक्ष, जिल्ह्याचा महामंत्री आणि जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर की प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पार्टीने कदर करावी हा संकेत यातून जातो। आणि रवी भाऊ राणा यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी त्या मागच्या वेळेस जी चूक केली असेल त्या चुकीचं त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रायश्चित्त केलं किंवा वक्तव्य केलं, हा त्यांचा विषय आहे। तर मला एकच सांगायचं आहे की